यामध्ये काय झालेलं आहे, चालू झालेलं आहे. आता मी स्क्रीन शेअर करतोय आणि वन बाय वन आपण काय करूया, टेम्पलेट कसे ऍड करायचे ते आपण बघूया. टेम्पलेट काय करणार आहे, तुम्ही दोन वे ने ऍड करणार आहे. ओके, दोन वे कोणते असणार आहेत ते पण बघूया. एक असणार आहे टेम्पलेट जे असणार आहे, ओके, tl.com. ओके, वेबसाईट मी काय करतोय आता, यूज करतो. ओके, दिसतंय स्क्रीन विजिबल झालेलं सगळ्यांना? हॅलो, स्क्रीन विजिबल झाले? हो. ओके, आता आपल्याला काय करायचं, टेम्पलेट दोन वेने आपण यूज करू शकतोय. पहिला वे असणार आहे ते मी यूज करणार आहे, टेम्पलेट जे फोल्डर असेल ते कुठे क्रिएट करणार आहे, तर मेन रूटला. ओके, पहिल्यांदा स्ट्रक्चर बघा आपण कसं क्रिएट करणार आहे त्यामध्ये. ओके, कशा पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर क्रिएट करायचंय. ओके, ओके, वेट करा, मी चार्जिंग प्लग कनेक्ट करतोय. चार्जिंग नाहीये माझ्या लॅपटॉप मध्ये. आता लक्ष द्या, टेम्पलेट आपण दोन ठिकाणी यूज करू शकतोय. पहिला असणार आहे बघा, जे आपण आतापर्यंत प्रोजेक्ट बघितलेले होते. ओके, जे आतापर्यंत आपण ई शॉपिंग वगैरे जे क्रिएट केलं होतं, पाठीमागच्या लेक्चरला आपण व्ह्यू ऍप म्हणून एक प्रोजेक्ट क्रिएट केला होता, बरोबर आहे, सी ड्राईव्ह मध्ये व्ह्यू ऍप. ओके, हे व्ह्यू ऍप जे प्रोजेक्ट आहे मी काय करतोय, ओपन करतोय व्ह्यू डेमो मध्ये. ओके, हे आपलं मेन लोकेशन आहे. आपल्या ह्या लोकेशनला कोणतं आहे, ऍप्लिकेशन पण आहे, प्रोजेक्ट पण आहे. पहिला मेथड असणार आहे आपला टेम्पलेटचा, की तुम्ही रूट जे असणार आहे त्या रूटला काय करायचंय, टेम्पलेट नावाचं एक फोल्डर क्रिएट करायचंय. ओके, स्पेलिंग त्याला जे टेम्पलेटचं स्पेलिंग असणार आहे ते परफेक्ट पाहिजे. जर एखादं दुसरं मिस्टेक असेल त्यामध्ये तर तो वर्किंग करणार नाहीये. ओके, मी टेम्पलेटचं फोल्डर कुठे क्रिएट करतोय बघा, मेन रूटला ज्या ठिकाणी तुमचं ऍप आणि प्रोजेक्ट असेल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, टेम्पलेट्स नावाचं काय करायचंय, तुम्हाला प्रोजेक्ट क्रिएट करायचंय. ओके, लोकेशन बघा काय दिलेलं आहे मी. ह्या ठिकाणी ऍप आहे तुमचा, प्रोजेक्ट आहे manage.py. ओके, एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुमचं manage.py असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय क्रिएट करायचं, तर एक फोल्डर क्रिएट करून घ्यायचंय. फोल्डरचं नाव काय असणार आहे, टेम्पलेट. ओके, स्पेलिंग वगैरे व्यवस्थित बघा, कारण स्पेलिंग जर मिस्टेक असेल तर तुम्ही त्यामध्ये तुमचं जे आपण ऍड करणार आहे ते तुम्ही HTML चे पेजेस वगैरे ते तुम्हाला सापडणार नाहीयेत. ओके, पहिल्यांदा मी काय करून घेतलं, टेम्पलेटचं फोल्डर क्रिएट करून घेतलेलं आहे त्या लोकेशनला. ओके, लोकेशन समजलं, काय केलं आपण, manage.py ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, टेम्पलेट नावाचं फोल्डर क्रिएट करायचंय. त्यानंतर बघा स्टेप्स काय यूज करतोय मी. आता टेम्पलेट्स म्हणजे सिंपल काय असणार आहे, तर तुमचं HTML चे पेजेस डिस्प्ले करण्यासाठी मी टेम्पलेट्स यूज करणार आहे. ओके, टेम्पलेट म्हणजे काय असणार आहे, तर तुमचे HTML डिस्प्ले करण्याचं काम कोणाचं असणार आहे, टेम्पलेट जे फोल्डर असणार आहे त्याचं असणार आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट स्टेप काय असणार आहे बघा, यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला एक फोल्डर क्रिएट करून घ्यायचं आहे, कारण आपण काय करतो प्रत्येक वेळेस नवीन प्रोजेक्ट क्रिएट करतो आणि त्यामध्ये काम करतोय. पहिल्यांदा तुम्हाला फोल्डर क्रिएट करून घ्यायचं आहे टेम्पलेट नावाचं. ओके, एक नवीन फोल्डर क्रिएट करा. त्यानंतर काय करा, हे बाकीचं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट वगैरे जे स्टेप काय करतो मी स्किप करतोय. ओके, ते तुम्ही बघा त्यामध्ये डिझायंगो ऍप. आता मी काय करतोय, एक प्रोजेक्ट क्रिएट करतोय, डिझायंगो ऍडमिन स्टार्ट प्रोजेक्ट. आणि प्रोजेक्टचं नाव मी काय देतोय आता, टेम्पलेट प्रोजेक्ट. ओके, टेम्पलेट प्रोजेक्ट देतो आणि त्यानंतर डॉट ऑपरेटर.
तिसरा स्टेप काय यूज करतोय मी, पायथॉन मॅनेज डॉट पी वाय. पायथॉन मॅनेज डॉट पी वाय. त्यानंतर स्टार्ट ॲप. ओके. त्यानंतर ॲपचं नाव देऊया आपण टेम्पलेट ॲप. टेम्पलेट ॲप. ओके. टेम्पलेट ॲप दिलेलं आहे. चौथा स्टेप काय करायचं आहे आता, ऍप्लिकेशन तर तुमचं क्रिएट झालेलं आहे. परत ऍप्लिकेशन बरोबरच प्रोजेक्ट पण क्रिएट झालेलं आहे. जे सेटिंग डॉट पी वाय असणार आहे प्रोजेक्ट मधलं, त्या ठिकाणी मी काय अपडेट करतोय बघा. प्रोजेक्ट मधला सेटिंग डॉट पी वाय मध्ये आतापर्यंत आपण एकच गोष्ट करत होतो. काय करत होतो, इन्स्टॉल ऍप मध्ये तुमचा ऍप काय करत होता, रजिस्टर करत होता. त्या ठिकाणी आता इन्स्टॉल ऍप मध्ये मी काय करतोय, आपल्या ऍपचं नाव जे काय असेल ते काय करतोय, रजिस्टर करतोय. इन्स्टॉल ऍप मध्ये आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी ऍपचं नाव तुम्ही काय करा, मेन्शन करा, ऍप नेम. ओके. पण आतापर्यंत एवढंच आपण काय करतो, सेटिंग डॉट पी वाय मध्ये करतोय. पण ज्यावेळेस मी टेम्पलेट आता सांगितलेल्या लोकेशनला जर यूज करत असेल, जर मी टेम्पलेट आता सांगितलेल्या लोकेशनला जर यूज करत असेल, तर आपल्याला काय करायचंय, टेम्पलेटचं पाथ हा सेटिंग मध्ये तुम्हाला टेम्पलेट्स नावाचा एक फोल्डर भेटणार आहे. त्या फोल्डर मध्ये तुम्हाला काहीतरी कोडिंग लिहावं लागणार आहे. ओके. त्यामध्ये काय लिहायचंय बघा, कोडिंग मध्ये तुम्हाला लिहायचंय यामध्ये कॅपिटल मध्ये टेम्पलेट्स अंडरस्कोर ऍप. हे तुम्हाला बाय डिफॉल्ट भेटणार आहे. त्या ठिकाणी आपण काय करतो, त्यामध्ये फक्त कोडिंग लिहितोय. आता ऍप इज इक्वल टू OS डॉट पाथ डॉट जॉईन. त्यानंतर लिहायचंय तुम्हाला बेस डायरेक्टरी. ओके. कॅपिटल मध्ये लिहायचं, मी स्मॉल मध्ये इथं लिहितोय, पण ते कशामध्ये असणार आहे, कॅपिटल मध्ये असणार आहे. त्यानंतर स्लॅश. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं काय करायचं, नाव द्यायचंय. प्रोजेक्टचं नाव काय असणार आहे, टेम्पलेट्स असणार आहे. ते सिंगल कोट मध्ये आपण काय करणार आहे, टेम्पलेट्स देणार आहे यामध्ये. ओके. सिंगल कोट मध्ये आपल्याला काय करायचं, यामध्ये टेम्पलेट्स द्यायचंय. जे आता आपण फोल्डर क्रिएट केलेलं आहे तेच नाव तुम्ही काय करायचं, या ठिकाणी मेन्शन करायचंय. हे झालं. तुम्ही हे कुठेही लिहायचंय. ओके. हे आपण स्वतः क्रिएट केलेलं आहे. ओके. इथं ऍप नसणार आहे तर डायरेक्टरी असणार. ऍप त्यामध्ये बाय डिफॉल्ट असेल तर आपण ऍप यूज करू शकत नाहीये, डायरेक्टरी. ओके. टेम्पलेट डायरेक्टरी OS पाथ डॉट जॉईन बेस डायरेक्टरी टेम्पलेट्स. हे तुम्हाला कंपल्सरी सेटिंग डॉट पी वाय मध्ये काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा लिहावं लागणार आहे. काही पीसी मध्ये तुम्हाला OS ला प्रॉब्लेम येईल. जर ते प्रॉब्लेम येत असेल तर सेटिंग डॉट पी वाय मध्ये फर्स्ट लाईन काय करायचं, तुम्ही इम्पोर्ट करायचंय OS. ओके. इम्पोर्ट OS. याचा अर्थ काय असणार आहे बघा, तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तो बेस डायरेक्टरी जे असेल त्या लोकेशनला जर टेम्पलेट त्याला सापडलं तरच तो काय करणार आहे, तुमचं बाकीचं जे पेजेस असेल ते काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे. त्यानंतर तिसरा एक कन्सेप्ट आपल्याला ह्यामध्ये लिहावं लागणार आहे, ते असणार आहे बघा, सेटिंग डॉट पी वाय मध्येच लिहायचं हे तिन्ही गोष्टी. आतापर्यंत एकच लिहित होतो आपण, इन्स्टॉल ऍप. पण आता मी काय केलं, टेम्पलेट ERI पण लिहिलेलं आहे. आता आपल्याला त्यांचं जे टेम्पलेट नावाचं असणार आहे ते आपल्याला यूज करायचं आहे. जसं इन्स्टॉल ऍप होतं तसं त्यांचं काय असणार आहे, टेम्पलेट्स असणार आहे, त्यामध्ये आपण यूज करणार आहे आता. ओके. मी दाखवतो हे सगळं, हे बाय डिफॉल्ट त्यांचं कोडिंग आहे. मी फक्त इथं राईट काय करतोय, आपल्याला ते कोडिंग राईट करायचं आहे त्यामध्ये. ओके. त्यामध्ये फक्त काय करायचं, DRES फोल्डर असणार आहे, त्यामध्ये फक्त काय करा, DRES इज इक्वल टू आणि ब्रॅकेटमध्ये काय करायचंय तुम्हाला, तर टेम्पलेट्स लिहायचंय. फक्त टेम्पलेट्स जे काय तुम्ही डायरेक्टरी लिहिलेलं असेल हे काय करायचंय, फक्त ते ब्रॅकेटमध्ये पास करायचंय. ओके. 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 स्क्वेअर मध्ये काय करा, पास करा टेम्पलेट डायरेक्टरी. जे नाव इथं मी लिहिलेलं आहे ते काय करतो, मी ह्या ठिकाणी आता पास करतोय. मी आता लिहित नाहीये, फक्त डायरेक्शन दाखवतो. ह्या ठिकाणी काय करणार आहे, मी त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ते पास करणार आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेट काय करणार आहे आता, या ठिकाणी क्लोज. ओके. एवढं कोडिंग तुम्हाला काय करायचं, सेटिंग डॉट्स पी वाय मध्ये लिहायचंय. ओके. आता मी हे कोडिंग तुम्हाला करून दाखवतो. आपण सेम प्रोजेक्ट मी क्रिएट केलेलं आहे, त्यामुळे हे काय मी क्रिएट करत बसत नाहीये. माझ्याकडे जे व्ह्यू ऍपचं आहे तेच मी यूज करतोय. फक्त आता चौथा नंबरचं स्टेप्स जे आहे ते आता मी करतो. इथून इथून आपलं कोडिंग करणार आहे, कारण हे दोन ऑलरेडी मी क्रिएट करून घेतलेले आहेत. ओके. जे पाठीमागचंच फोल्डर आहे तेच मी काय करतोय, प्रोजेक्ट आहे तेच यूज करतोय. ओके. हे जे प्रोजेक्ट आपला व्ह्यू ऍप असणार, व्ह्यू डेमो असणार आहे तेच मी काय करतोय, आता यूज करतो.
तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, जे टेम्पलेट प्रोजेक्ट असेल ते क्रिएट करा. ओके, हेच जे प्रोजेक्ट आहे मी काय करतोय आता यूज करतोय. त्यामध्ये पहिल्यांदा मी काय सांगितलं, ओके, ह्या ठिकाणी टेम्पलेट्स नावाचं मी काय केलेलं आहे, एक फोल्डर आपण मागाशी क्रिएट केलेलं आहे. ह्या लोकेशनला आलेलं आहे बघा. ज्या ठिकाणी मॅनेज डॉट पी वाय असतो त्या ठिकाणी काय पाहिजे तुमचं, टेम्पलेट्स पाहिजे. त्यानंतर आपण कुठे जाणार आहे, प्रोजेक्टमध्ये. प्रोजेक्टमध्ये कुठे जायचंय मला, सेटिंग डॉट पी वाय मध्ये. आता हे कंडिशन आपण लिहिलेलं आहे ह्यामध्ये. ओके, मी स्क्रीन डिवाइड करतो यामध्ये. ओके, स्क्रीन डिवाइड केलेलं आहे यामध्ये. तर पहिला स्टेप आपण काय करतोय, सेटिंग डॉट पी वाय ओपन केलेलं आहे मी. त्या सेटिंग डॉट पी वाय मध्ये मला काय करायचंय पहिल्यांदा, तर ओएस इम्पोर्ट करून घ्यायचंय. पहिल्यांदा चेक करूया ह्यामध्ये ओएस इम्पोर्ट आहे का नाहीये. मी काय करतोय, या सेकंड लाईनला इम्पोर्ट ओएस करतोय. इम्पोर्ट ओएस नावाचं कीवर्ड आहे ते यूज करतोय. ओके, पहिला कन्सेप्ट समजलं, इम्पोर्ट ओएस केला. त्यानंतर आपण काय करतोय, ऍप रजिस्ट्रेशन करतोय. मी या ठिकाणी काय करतोय, ऍप रजिस्ट्रेशन करतोय. इन्स्टॉल ऍप मध्ये गेलो, ऑलरेडी रजिस्टर आहे आपला ऍप. ओके, कारण मी जुनाच प्रोजेक्ट यूज करतोय त्यामुळे हे ऑलरेडी रजिस्टर आहे. आता तिसरा स्टेप काय करायचंय बघा, मी ह्या ठिकाणी लिहू शकतोय. हे जे टेम्पलेट डीआरए असणार आहे ते तुम्ही कुठेही कोड लिहू शकता. ओके, त्याला ऑप्शन नाहीये, तुम्ही ऑप्शन असणार आहे, तुम्ही कुठेही लिहू शकता. ओके, मी या ठिकाणी लिहितो. किंवा जर तुम्हाला असं टेम्पलेट हे लिहायचं नसेल तर डायरेक्ट ह्या डायरेक्टरीचे फोल्डर असणार आहे. ओके, टेम्पलेट्स मध्ये या ठिकाणी डायरेक्ट जे ओएस पाथ वगैरे असणार ते तुम्ही डायरेक्ट ह्या ठिकाणी पण लिहू शकता. हे नाव पास करण्याच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट हे पाथ पण काय करू शकता, पास करू शकता त्यामध्ये. ओके, मी काय करतो, डायरेक्ट जे पाथ असेल ते पास करतोय. ओएस डॉट, त्यानंतर काय असतं, पाथ डॉट, त्यानंतर मेथड असणार आहे जॉईन. जॉईन नंतर काय सांगितलं मी, ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं तुम्हाला, बेस डायरेक्टरी. ओके, बेस डायरेक्टरी. त्यानंतर सिंगल कोट मध्ये काय लिहायचंय तुम्हाला, टेम्पलेट्स. जे तुम्ही फोल्डर क्रिएट केलेलं आहे ते काय करा, या ठिकाणी मेन्शन करा, टेम्पलेट्स. ओके, समजलं आपण काय कोडिंग केलेलं आहे यामध्ये. जे काही मी स्टेप्स आहेत तेच फॉलो केलेले आहेत. फक्त मी काय केलेलं आहे या ठिकाणी, जे स्टेप्स असणार आहेत फोल्डर वगैरे क्रिएट करण्याचे, पहिले 3 स्किप केलेले आहेत. जे मी ऑलरेडी पाठीमागच्या लेक्चरला क्रिएट करून घेतलं होतं तेच मी यूज करतोय. त्यानंतर चौथ्या स्टेप मध्ये इन्स्टॉल ऍप मध्ये हा मी ऑलरेडी रजिस्टर केलेला आहे. त्यानंतर इम्पोर्ट ओएस मगाशी आपण वरती रजिस्टर केलेलं आहे फर्स्ट लाईनला. ओके, सेकंड लाईनला ह्यामध्ये त्या ठिकाणी मी काय केलेलं आहे, इम्पोर्ट ओएस रजिस्टर केलेलं आहे. त्यानंतर काय लिहायचं होतं आपल्याला, टेम्पलेट डायरेक्टरी हा लिहायचं होतं. पण मी काय केलं, हे जरी नाव पास केलं तरी पण तेवढंच पडणार. मी काय केलं, जे काय पाथ असेल ते डायरेक्ट मी डायरेक्टरी मध्ये काय केलेलं आहे, पास केलेलं आहे. ते कुठं केलेलं आहे आपण, टेम्पलेट्स मध्ये. त्या ठिकाणी सेटिंग्स मध्ये मी टेम्पलेट्स नावाचा वर्ड बघितला, टेम्पलेट्स, आणि त्याच्या पाथ या ठिकाणी काय केलं, ह्यामध्ये मी मेन्शन केलं. ओके, हे असणारे स्टेप्स त्यामध्ये. हा असणार आहे स्टेप्स. तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये जर टेम्पलेट्स नावाचं फोल्डर घेतलं तर तुम्हाला एवढे स्टेप्स काय करावं लागतील, फॉलो करावं लागतील. ओके, आता हे आपण एवढं केलं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, HTML चं पेजेस ऍड करायचे, बरोबर आहे. मग मी काय करणार आहे बघा, या ठिकाणी आपलं टेम्पलेट्स आहे, त्या फोल्डर मध्ये मी काय करतो, न्यू एक इंडेक्स डॉट HTML चं पेज काय करतोय आता, क्रिएट करतो. इंडेक्स डॉट HTML. ओके, इंडेक्स डॉट HTML चं पेज. आतापर्यंत आपण काय केलं होतं, ब्राउझरवरती फक्त HTTP रिस्पॉन्स न फक्त काय करतोय आपण, डेटा डिस्प्ले करतोय. पण आता आपल्याला काय करायचंय, HTML पेजेस वरती काय करायचंय, ह्या पेजेस वरती आपल्याला डेटा डिस्प्ले करायचंय. ओके, आता मी काय करतोय, शॉर्टकटने एक टेम्पलेट क्रिएट करून घेतोय. हे बाय डिफॉल्ट पेज असणार आहे. यामध्ये आपण एक मेसेज देऊया H1 मध्ये. ओके, हे कसं क्रिएट केलं समजलं तुम्हाला, Ctrl+A+Z. ओके, शॉर्टकट की आहे त्यामध्ये, कंट्रोल आणि शिफ्ट आणि हे सिम्बॉल दाबलं, जर प्रेस केलं तुम्ही तर एंटर प्रेस केलं की HTML चं जे काही टेम्पलेट असेल ते ऑटोमॅटिकली ह्या ठिकाणी येणार आहे. ओके, टेम्पलेट्स मध्ये इंडेक्स फाईल क्रिएट केलं, इंडेक्स डॉट HTML. त्यामुळे त्याचं बाय डिफॉल्ट कोड यामध्ये राईट केलं. यामध्ये H1 टॅग जस्ट यूज करतोय आणि वेलकम टू टेम्पलेट किंवा इंडेक्स पेज, वेलकम टू इंडेक्स पेज. ओके, हे केलं आपण, सेव्ह केलं. काय केलं समजलं, टेम्पलेट्स मध्ये काय केलंय मी, इंडेक्स डॉट HTML नावाचं काय केलेलं आहे, एक पेज तयार केलेलं आहे HTML चा, आणि त्याला दिलंय मी वेलकम टू इंडेक्स पेज. एवढं केलेलं आहे. ह्या नंतरचं स्टेप्स. ओके, फोल्डर क्रिएट करून घेतलं, ह्यामध्ये स्टेप पण राईट करतोय.
नेक्स्ट स्टेप्स यामध्ये काय असणार आहे बघा, 5 नंबरचं स्टेप्स. इन टेम्पलेट्स फोल्डर, इन टेम्पलेट्स फोल्डर add index.html page, index.html पेज. ओके, हे आपण 5वा स्टेप लिहिलंय. 6वा स्टेप काय करायचं आता, सेम URL पेज लिहायचं आहे आपल्याला. प्रोजेक्टच्या URL मध्ये मला ऍप वगैरे सेट करावं लागेल प्रोजेक्टच्या URL मध्ये. ओके, हे कोड तुम्हाला सांगण्याची गरज नाही URL वगैरे सेट करायचं, कारण प्रोजेक्टच्या URL मध्ये आपण इन्क्लूड वगैरे यूज करतोय. ओके, तुम्ही डायरेक्ट फक्त काय करतोय, प्रोजेक्ट इन्क्लूड देतोय, म्हणजे तुम्ही जे प्रोजेक्ट इन्क्लूड करतोय ते स्टेप्स या ठिकाणी असणार आहे. ओके, त्यानंतर दुसरं एक URL कोणतं क्रिएट करतोय आपण, ऍप URL. ऍप URLs क्रिएट करतोय ते HTML च्या पेजला जाण्यासाठी. ओके, हे दोन्ही स्टेप्स त्यामध्ये ऑप्शनल ठेवलेले आहेत, कारण आपण हे बघितलेलं आहे. प्रोजेक्ट मध्ये इन्क्लूड करतोय, इन्क्लूडला सांगतो की बाय डिफॉल्ट असेल तर माझ्या ऍपच्या URLs मध्ये जा, आणि ऍप डॉट URLs मध्ये आपण काय करतोय, त्या पेजचं काय करतोय, नेमिंग कन्व्हेन्शन करतोय, आणि नेम URL दिलं की ते पेज काय होतं, ऑटोमॅटिकली रन होतं. इथून जातोय आपण व्ह्यू मध्ये. ओके, हे समजून घ्या. प्रोजेक्टचं जे काही URL असणार आहे ते ह्या ठिकाणी लिहायचंय, आणि ऍपचं जे काही URL असणार आहे ते ह्या ठिकाणी लिहायचंय. 8 नंबरचं स्टेप काय असणार आहे बघा, व्ह्यू मध्ये आता चेंज असणार आहे. ओके, व्ह्यू मध्ये आता चेंज असणार आहे. ऍप मध्ये views.py मध्ये काय चेंज असणार आहे बघा. आपण काल 2 वे बघितलेले, फंक्शन बेस्ड आणि क्लास बेस्ड. मी काल सांगितलं होतं मी सगळ्यात जास्त काय यूज करणार आहे, तर फंक्शन बेस्ड यूज करणार आहे. त्यामुळे मी काय करतोय, फंक्शनचं नाव लिहितो डेफिनेशन. त्यानंतर सपोज करा ह्या ठिकाणी माझं इंडेक्सचं फंक्शन आहे. ओके, इंडेक्सचं फंक्शन आहे, ब्रॅकेटमध्ये मी काय पास करतोय, रिक्वेस्ट, आणि माझं फंक्शन काय करतोय, कोलन, आणि व्हॅल्यू मला काय करायचं आता, रिटर्न करायचंय. आतापर्यंत आपण रिटर्न करण्यासाठी HTTP रिस्पॉन्स काय करत होतो, यूज करत होतो. पण मला टेम्पलेट्स, जे टेम्पलेट्स HTML चं पेज जे असेल ते रन करायचं असेल तर HTTP रिस्पॉन्स यूज करून चालणार नाहीये. तर मला HTTP रिस्पॉन्स जे असणार आहे ते रिप्लेस कशाने करणार आहे, तर रेंडर न करणार आहे. ओके, रेंडर जे असणार आहे त्यानं करणार आहे. आणि रेंडर काय करतं, 3 पॅरामीटर घेतं. लास्ट पॅरामीटर ऑप्शन असणार आहे, पण तो काय करतं, 3 पॅरामीटर घेतं. पहिला पॅरामीटर असणार आहे रिक्वेस्ट, आणि सेकंड पॅरामीटर असणार आहे तुमचं HTML चं पेजचं नाव, कोणतं आहे, index.html. ओके, स्लॅश. तिसरा ऑप्शनल आहे, ते सांगितलं होतं. व्ह्यू मध्ये काय करायचं, एवढे कोड तुम्हाला राईट करायचे. त्यानंतर 9वा स्टेप काय असणार आहे, आपला प्रोग्राम रन करायचा आहे. रन करण्यासाठी मी काय यूज करतोय, पायथॉन manage.py आणि रन सर्व्हर. ओके, हे केल्यानंतर तुम्ही जे काही URLs या ठिकाणी दिलेलं असेल हे इंडेक्स पेज रन करण्यासाठी, ओके, ते काय होईल, आता रन होईल. यामध्ये तुम्हाला दिसेल मेसेज, इंडेक्स पेज वरती आपण काय दिलेलं आहे, तर वेलकम टू इंडेक्स पेज. ओके, ते स्टेप्स आपण 1 बाय 1 करून बघूया. ओके, स्टेप कुठपर्यंत आलेले आहेत आपले, या ठिकाणी पर्यंत आलेले आहेत. ओके, 5 नंबरचं स्टेप झालेलं आहे. 6व्या नंबरचं स्टेप्स मी काय करतो, यामध्ये क्रिएट करतोय, पण ते ऑटोमॅटिकली आपण क्रिएट केलं आहे. सेटिंग्स मध्ये URLs py हॅश इन्क्लूड वगैरे आपण दिलेलं आहे. ओके, त्या पेज वरती मी जातोय. त्यानंतर परत आपल्याला कोणत्या URLs मध्ये जाते, app.urls मध्ये. ओके, ह्या ठिकाणी काय करतोय, आता टेम्पलेट साठी एक URL मी क्रिएट करतोय ऍप मध्ये. या ठिकाणी देतोय पाथ, आणि ह्यामध्ये सिंगल कोट मध्ये काय करतोय, टेम्प देतोय. ओके, टेम्पलेट मला रन करायचंय त्यासाठी मी काय करतोय, टेम्प देतो. त्यानंतर देतोय व्ह्यूज डॉट, फंक्शन कोणतं आहे आपला, इंडेक्स आहे, पण इंडेक्स आपण ऑलरेडी इथे यूज केलेलं आहे, त्यामुळे मी काय करतोय, index2 यूज करतो. ओके, index2 फंक्शन आपण काय केलं ह्या ठिकाणी आता यूज केलेलं आहे. नेम वगैरे ऑप्शनल आहे, मी यूज करत नाही. ऍज व्ह्यू हा क्लास बेस्ड व्ह्यू साठी यूज करतोय, पण मी फंक्शन बेस्ड यूज करतोय, त्यामुळे मी कोणतं यूज करतोय आता, व्ह्यूज डॉट डायरेक्ट फाईलचं नाव, जे फंक्शनचं नाव असेल. क्लास बेस्ड असेल तर तुम्हाला ऍज व्ह्यू वगैरे यूज करावं लागेल. ओके, आता व्ह्यू मध्ये काय कोडिंग लिहायचंय बघा. सेव्ह केलं, URL आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, आता सेट केलेलं आहे. टेम्प नावाचं जर पेज तुमच्या URL मध्ये मॅच झालं तर कोणतं फंक्शन कॉल करणार आहे, index2html. आता index2html चं काम काय असणार आहे बघा. व्ह्यू मध्ये जाणार, या ठिकाणी
आपल्याला काय करायचं आता एक फंक्शन रन करायचं. फंक्शन कोणतं असणार आहे बघा, डेफिनेशन. त्यानंतर आपण तिथून व्हॅल्यू कोणता पास करतोय, index2. तो काय करतो, एक पॅरामीटर घेतो कोणता, रिक्वेस्ट. रिक्वेस्ट पॅरामीटर, त्यानंतर कोलन. आता रिटर्न काय करणार आहे बघा. ओके, रिटर्न काय करणार आहे तर HTTP रिस्पॉन्स, जे HTTP रिस्पॉन्स आता करणार नाही, आता रिटर्न काय करणार आहे, रेंडर. ओके, हे रेंडर बाय डिफॉल्ट या ठिकाणी काय झालेलं असतं, इम्पोर्ट केलेलं असतं यामध्ये. ओके, जर मला वेज डायरेक्ट ब्राउझरवरती जर इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायचं असेल तर HTTP रिस्पॉन्स मी यूज करणार आहे. आणि टेम्पलेटमध्ये जर डिस्प्ले करायचं असेल तर रेंडर जे असणार आहे ते काय करणार आहे, यूज करणार आहे. आणि रेंडर काय करतो, दोन पॅरामीटर घेतं. फर्स्ट पॅरामीटर काय असणार आहे त्यामध्ये, फर्स्ट पॅरामीटर काय असणार आहे तर रिक्वेस्ट असणार आहे. ओके, त्यानंतर सेकंड पॅरामीटर काय करतोय आपण, टेम्पलेटचं नाव. टेम्पलेटचं नाव काय असणार आहे, index.html. ओके, एवढंच कोडिंग असणार आहे. ओके, फंक्शन मध्ये हा कोड लिहायचा आहे मला, आणि इथं HTML चं पेजचं नाव देतोय मी. ओके, हे बाकीचं पेज आतापर्यंत बघितलं त्यापेक्षा हा डिफरंट असणार आहे, कारण ह्यामध्ये HTTP यूज करतोय ह्या ठिकाणी रेंडर. रेंडर 3 पॅरामीटर घेतोय, लास्ट ऑप्शनल असणार त्यामुळे ते यूज केलेलं नाही. रिक्वेस्ट आणि जे तुमचे टेम्पलेट फोल्डर असणार आहे त्यामध्ये जे काही index.html असेल ते ह्या ठिकाणी मी काय केलेलं आहे, पास केलेलं आहे सिंगल कोटमध्ये. आणि लास्ट स्टेप आपण काय सांगितलं होतं, तुम्हाला आता प्रोग्राम रन करायचा. हे स्टेप मी केलं ह्या ठिकाणी. लास्ट स्टेप काय असणार आहे, प्रोग्राम रन करायचा. ओके, रन करण्यासाठी आपण काय यूज करतोय, पायथॉन manage.py रन सर्व्हर. ओके, एंटर. एरर असेल तर आपल्याला शो होईल, नसेल तर आपला प्रोग्राम काय होईल, सक्सेसफुली रन झालेला आहे. मी Ctrl+C करून URL काय केलेलं आहे तर कॉपी करून घेतलेलं आहे आणि रन. ओके, बाय डिफॉल्ट पेज आपलं रन झालेलं आहे, पण आपण कुठं जायचं आहे आपल्याला, टेम्प पेजवर. ओके, वेलकम टू इंडेक्स पेज. आणि हा वेलकम टू इंडेक्स पेज कुठं आहे, तुमचं index.html मध्ये आहे. ओके, मी मागाशी राईट केलेलं index.html मध्ये या ठिकाणी. ओके, मी कलर वगैरे या ठिकाणी चेंज करतोय, म्हणजे आपल्याला कळेल की ह्याच पेज वरून तो डेटा जातोय का. मी या ठिकाणी दिलं कलर्स, कलर्स दिलं मी सपोज. ओके, ब्राऊन. सेव्ह केलं आणि पेज परत एकदा काय करूया आपण, रिफ्रेश करूया. ब्राऊन नावाचं कलर काय झालेलं असेल तुमचं त्यामध्ये अप्लाय झालेलं असणार. हे स्टेप्स तुम्हाला काय करावं लागतील, फॉलो करावं लागतील. ओके, आणखी एकदा मी सांगतोय, फक्त यामधलं मी हे स्टेप्स पाठीमागचेच यूज केलेले आहेत. हा स्टेप पाठीमागचाच यूज केलेला आहे, हा पण पाठीमागचाच यूज केलेला आहे, हा पण पाठीमागचाच यूज केलेला आहे, हे पण पाठीमागचाच यूज केलेलं आहे मी. ओके, व्यू ऍप मधलंच यूज केलेलं आहे. आणि हे कोड आपण काय केलेलं आहे, ऍडिशनल लिहिलेलं आहे त्यामध्ये. इथलं पण कोड ऍडिशनल आपण पाठीमागचाच यूज केलेलं आहे. ओके, हे असणारे टेम्पलेट्स. ओके, समजलं सगळ्यांना टेम्पलेट्स कसे ऍड करायचे. हॅलो, समजलं का टेम्पलेट कसे ऍड करायचे. मी परत एकदा रिपीट करतोय, जे काही सगळे स्टेप्स असतील आपले ते मी काय करतोय आता, नवीनच प्रोजेक्ट क्रिएट करतोय, पहिल्यापासून स्टार्ट करतोय. ओके, हे यामध्ये काय झालेलं, मी आधीच यूज केल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. ओके, तुम्हाला समजलं नसेल की हे काय चाललेलं आहे. पण आता आपण काय करूया, जे काय आपण स्टेप्स राईट केलेले आहेत ते वन बाय वन काय करूया, फॉलो करूया. ओके, म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल. हे जर नाही तुम्हाला टेम्पलेट समजलं तर तुम्हाला HTML जे काय तुमचं डिझायनिंग पेज असेल ते तुम्हाला बनवता येणार नाहीये. ओके, मी साइड बाय साइड स्क्रीन करतोय. आता बघा, ह्यामध्ये डायरेक्ट मी नवीनच सगळं करतोय. सी ड्राईव्ह मध्ये मी आलेलो आहे. आता सी ड्राईव्ह मध्ये मी काय करतोय, आता टेम्पलेट डेमो नावाचा एक फोल्डर क्रिएट करतोय. पहिला स्टेप आपला टेम्पलेट अंडरस्कोर डेमो. ओके, फाईल क्रिएट केला आपण, फोल्डर आपलं क्रिएट झाला. फोल्डर क्रिएट झाल्यानंतर मी काय करतोय, CMD मध्ये ओपन करून घेतोय कमांड लाईन मध्ये. ओके, त्यानंतर काय असणार आहे बघा स्टेप्स आपले. त्यानंतरचा स्टेप्स काय आपला, डिजांगो वगैरे इन्स्टॉल करायचे. आता माझ्या सिस्टीम मध्ये व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट यूज करावं लागते, त्यामुळे मी काय करतो, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचे स्टेप्स फॉलो करतोय. पायथॉन -m, त्यानंतर व्हर्च्युअल env, त्यानंतर काय असतं, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं नाव क्रिएट केला. आपलं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट त्या लोकेशनला क्रिएट झालेलं. त्यानंतर आपण काय करायचं, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट जे क्रिएट केलेलं ते काय करायचं आपल्याला,
ऍक्टिव्हेट करायचे. ओके, ऍक्टिव्हेट झालं. त्यानंतर आपण काय करतो, डिजँगो इन्स्टॉल करतोय. डिजँगो काय केलं, मी इन्स्टॉल केलं. त्यानंतर आपल्याला डिजँगो इन्स्टॉल नंतर काय करायचं, आपल्याला जे टेम्पलेट प्रोजेक्ट आहे ते क्रिएट करायचंय आणि त्याचबरोबर ऍप्लिकेशन पण काय करायचंय, क्रिएट करायचंय. आतापर्यंत आपण किती स्टेप्स यामधले फॉलो केले. फोल्डर क्रिएट केला, त्यानंतर त्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचे वगैरे मी कन्सेप्ट यूज केले. ते तुमच्या सिस्टीम मध्ये यूज असेल तर हे स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. आता स्टेप्स काय यूज करायचं, डिजँगो इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन प्रोजेक्ट क्रिएट करायचं. मी काय यूज करतोय बघा, डिजँगो मायनस ऍडमिन स्टार्ट प्रोजेक्ट, आणि इथलंच मी काय करतोय, यूज करतोय टेम्पलेट प्रोजेक्ट. ओके, टेम्पलेट प्रोजेक्ट आपण काय केलंय, यामध्ये क्रिएट केलेलं आहे. त्यानंतर डॉट ऑपरेटर, प्रोजेक्ट आपला क्रिएट. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ऍप्लिकेशन क्रिएट करायचंय. पायथॉन मॅनेज डॉट पी वाय. त्यानंतर काय करायचंय, स्टार्ट ऍप. ऍप्लिकेशन आपल्याला काय करायचंय, क्रिएट करायचं. स्टार्ट ऍप, ऍपचं नाव काय दिलं मी, टेम्पलेट ऍप. ओके, टेम्पलेट यामध्ये ऍप, हे पण क्रिएट झालं. आता हे जे क्रिएट झालेलं मी काय करतोय, व्हिज्युअल जे व्हीएस कोड आहे त्यामध्ये काय करतोय, ओपन करून घेतो. ओके, या ठिकाणी काय काय झालेलं आहे, तुमचं व्हीएस कोड मध्ये ते क्रिएट झालेलं आहे ऍप्लिकेशन. ओके, आता आपल्याला पुढचे स्टेप्स काय करायचे आहेत बघा. ऍप्लिकेशन आपल्या यामध्ये टेम्पलेट्स डेमो वगैरे दोन्ही पण क्रिएट झालेले आहेत. आता पहिला स्टेप काय सांगितलं होतं मी, टेम्पलेट्स नावाचं फोल्डर कुठे क्रिएट करायचंय, ज्या ठिकाणी तुमचं मॅनेज डॉट पी वाय असेल त्या ठिकाणी काय करायचंय, तुम्हाला टेम्पलेट्स नावाचं फोल्डर क्रिएट करायचंय. इथं मी जे न्यू फोल्डर आहे तिथे क्लिक केलं आणि यामध्ये काय करतोय, मी टेम्पलेट्स यूज करतोय. ओके, टेम्पलेट्स नावाचं फोल्डर आपण क्रिएट केलं. त्यानंतर आपल्याला कुठं जायचंय, प्रोजेक्ट मधला सेटिंग डॉट पी वाय. प्रोजेक्ट कोणता आपला, टेम्पलेट प्रोजेक्ट, त्यामधला सेटिंग डॉट पी वाय. ओके, यामध्ये आलो आपण. आपल्याला आता सेटिंग डॉट पी वाय मध्ये कोणतं कोड करायचं, पहिल्यांदा ओएस काय करायचे, तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट ऑपरेटिंग सिस्टीम ओएस. ओके, हे इम्पोर्ट झाल्यानंतर आपण काय करतोय बघा, त्यानंतर कुठे जातोय, इन्स्टॉल्ड ऍप. इन्स्टॉल्ड ऍप मध्ये आलो. त्यानंतर सिंगल कोट मध्ये आपल्याला ऍप्लिकेशनचं नाव द्यायचं. ऍपचं नाव काय आपला, टेम्पलेट ऍप. ओके, या ठिकाणी टेम्पलेट ऍप आपला ऍप्लिकेशन आहे. या ठिकाणी मी काय केलं, रजिस्टर केलेलं. त्यानंतर आपल्याला कुठं जायचंय, सेटिंग डॉट पी वाय मध्ये टेम्पलेट्स मध्ये गेलो आपण. टेम्पलेट्स मध्ये मी काय करू शकतोय, डायरेक्ट ओएसचं पाथ जे आपण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ते काय करू शकतोय, लिहू शकतोय. ओके, जे पाथ असेल ते मी या ठिकाणी डायरेक्ट काय करतोय, आता ओएसचं पाथ लिहितोय. पहिल्यांदा काय ओएस, त्यानंतर काय असणार आहे पाथ, त्यानंतर काय असणार आहे जॉईन. ओके, त्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे, बेस डायरेक्टरी. ओके, या ठिकाणी बेस डायरेक्टरी. त्यानंतर सिंगल कोट मध्ये तुम्हाला काय करायचंय, सिंगल कोट मध्ये तुम्हाला यामध्ये लिहायचंय टेम्पलेट्स. ओके, टेम्पलेट्स आपण काय केलं, यामध्ये मेन्शन केलेलं. ओके, एवढं स्टेप समजलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इन टेम्पलेट फोल्डर ऍड इंडेक्स डॉट एच टी एम एल. सेटिंग डॉट पी वाय मधलं आपलं काम संपलेलं आहे. कुठे कुठे आपण चेंजेस केलं, हे 3 स्टेप्स आपण फॉलो केलेले आहेत. ओके, मी या ठिकाणी ऍड केलेले टेम्पलेट्स. हे जर तुम्ही नाही लिहिलं तर तुमचं इंडेक्सचं पेज त्यामध्ये त्याला सापडणार नाहीये, तुम्हाला एरर शो करणार आहे. ओके, त्यानंतर आपण काय करतोय, टेम्पलेट फोल्डर मध्ये जायला सांगितलेलं आहे. टेम्पलेट फोल्डर कुठे आहे आपला, ह्यामध्ये. टेम्पलेट मध्ये काय करायचं, आपल्याला इंडेक्स डॉट एच टी एम एल क्रिएट करायचं. इंडेक्स डॉट एच टी एम एल. ओके, तुम्ही फाईलला कोणतेही नाव देऊ शकता, एबीसी, होम, अबाउट, काही तुमच्या पेजचं नाव असेल. होम डॉट एच टी एम एल, अबाउट डॉट एच टी एम एल, कॉन्टॅक्ट डॉट एच टी एम एल, हे तुम्ही काही नाव त्यामध्ये काय करू शकता, देऊ शकता. सध्याला मी कोणतं दिलेलं आहे, इंडेक्स डॉट एच टी एम एल. त्यानंतर शॉर्टकट की मी यूज करतोय टेम्पलेट यूज करण्यासाठी, शिफ्ट आणि 1 प्रेस करा आणि एंटर प्रेस करा. हे तुम्हाला काय होईल, बाय डिफॉल्ट इंडेक्स एच टी एम एलचं काय होईल, स्ट्रक्चर येईल. त्यामध्ये मी H2 यूज करतोय. आता आपल्याला काय करायचंय, कोडिंग करायचंय या पेज वरती, की थोडं एक मेसेज वगैरे आपण काय करूया, देऊया. किंवा काय करतोय, मी मेसेज काही देत नाहीये, फक्त बॅकग्राऊंडला कलर्स देतोय. ओके, या ठिकाणी मी यूज करू शकतो बॅकग्राऊंड. त्यामध्ये काय करतोय, बॅकग्राऊंडला डायरेक्ट प्रॉपर्टी यूज करतो मी रेड. बॅकग्राऊंडला काय कर, रेड प्रॉपर्टी
जे कलर असेल ते अप्लाय कर. एवढं मी कोड इंडेक्स डॉट एच टी एम एल ला लिहिलेलं आहे. इथपर्यंत वर्किंग पण आपलं काय झालेलं आहे, संपलेलं आहे. कोणता हे स्टेप्स पण आपण केले, हे पण केलेलं आहे. 4 नंबरचं पण सगळे आपण फॉलो केलेले आहे. 5 नंबरचं पण क्रिएट केले. आता 6 नंबरचं आपल्याला काय करायचंय, क्रिएट करायचं. 6 नंबरचं काय सांगतो, प्रोजेक्ट मध्ये इन्क्लूड वगैरे यूज करायचं आपल्याला. यामध्ये मी काय करतोय, प्रोजेक्ट मध्ये आलो, URLs मध्ये या ठिकाणी आपल्याला काय इम्पोर्ट करतोय आपण, इन्क्लूड. ओके, इन्क्लूड केलं. आणि ह्या ठिकाणी मी काय करतोय, पाथ यूज करतोय. पाथ ब्रॅकेट मध्ये सिंगल कोट मध्ये URL द्यायचंय मला बाय डिफॉल्ट. त्यानंतर इन्क्लूड, आणि इन्क्लूड मध्ये आपण काय लिहितो, ऍपचं नाव. ऍपचं नाव काय आपलं, टेम्पलेट व्ह्यू, टेम्पलेट ऍप. ओके, टेम्पलेट ऍप डॉट URLs. ओके, सेव्ह. हे झालं आपलं सेटिंग डॉट जे प्रोजेक्ट मधला URLs डॉट PY मधला कोड. आता इथून पुढचं स्टेप्स आपण काय करतोय, ऍप डॉट URL मध्ये जातोय आणि तिथे एक फोल्डर मी काय करतोय, क्रिएट करतोय, एक पेज क्रिएट करतोय. कोणता, URLs डॉट PY. हे स्टेप्स तुम्हाला मल्टिपल टाइम झालेलं आहे. ओके, त्यामुळे हे तुम्हाला परत एकदा समजून सांगण्याची गरज नाहीये. त्यामध्ये मी काय करतो, जे URLs इथला इथे काय करतोय, कॉपी करतोय, Ctrl+C. आणि जे तुमचं प्रोजेक्ट ऍप असेल त्यामध्ये मी काय करतोय, पेस्ट करतोय. मला हे वरचा डेटा नकोय, हे डिलीट केलं. ऍडमिनचं पण नकोय, हे पण डिलीट केलेलं आहे. इन्क्लूड पण नको यामध्ये, हे पण काय केलं मी आता, डिलीट केलेलं. आता मी ऍडमिन ह्या ठिकाणचं पण नकोय, हे पण कोड काय करतो, मी डिलीट करतो. ओके, डन. आता आपलं ऍप ऍप डॉट युआरएल, जे ऍप मधला URLs डॉट PY मध्ये आलेलं आहे. बाय डिफॉल्ट पेज मी रन करतोय. पेज कोणता असणार आहे बघा, व्ह्यू डॉट इंडेक्स. ओके, व्ह्यूज मध्ये मला काय करायचं, आता इंडेक्स नावाचं एक फंक्शन क्रिएट करायचंय. जर व्ह्यू मध्ये क्रिएट करायचं असेल तर आपल्याला व्ह्यू या पेज वरती घेऊन यावं लागेल. फ्रॉम डॉट इम्पोर्ट व्ह्यू, इम्पोर्ट व्ह्यू. ओके, ओके, व्ह्यूज. त्यावेळेस तुमचं एरर इथं सॉल्व्ह होईल. Ctrl+S. इथून ह्या ठिकाणाहून कुठे जातोय आपण आता, ओके, ह्या ठिकाणाहून मी कुठे जातोय, तर बाकीचे जे स्टेप्स असेल त्यामध्ये हे स्टेप्स काय करतोय, आता फॉलो करतोय. ऍप मध्ये व्ह्यूज डॉट PY मध्ये हे कोड मला काय करायचंय, आता राईट करायचंय. ओके, ऍप कुठे आहे आपल्या, ह्या ठिकाणी व्ह्यूज ह्या ठिकाणी. आणि यामध्ये मला काय करायचंय, आता ते कोड राईट करायचं. डेफिनेशन क्रिएट केलं. फंक्शन कोणता आहे आपला, इंडेक्स. तो काय करतो, रिक्वेस्ट पॅरामीटर घेतोय. रिक्वेस्ट पॅरामीटर घेतलं, त्यामध्ये कोलन, आणि त्यानंतर रिटर्न काय करतोय, या ठिकाणी आता रेंडर रिटर्न करतोय. ओके, मागाशी सांगितल्याप्रमाणे. आणि रेंडर काय करतो, 2 पॅरामीटर घेतो. फर्स्ट पॅरामीटर कोणतं घेतोय, रिक्वेस्ट. आणि सेकंड पॅरामीटर काय घेतोय, जे काय तुमचं HTML चं पेजचं नाव असेल ते काय करतोय, यूज करतोय. HTML चं पेजचं नाव मी काय दिलं, इंडेक्स डॉट HTML. ओके, सेव्ह केलं. आणि हे स्टेप झाल्यानंतर काय सांगितलं होतं आपण, की आपलं ऍप्लिकेशन काय करायचंय, रन करायचंय. आता ह्या ठिकाणी मी काय करतोय, आपलं ऍप्लिकेशन रन करतोय. ओके, हे आधीच क्लोज करतोय. ओके, यामध्ये मी काय करतोय, आता आपलं ऍप्लिकेशन जे असेल ते काय करायचं, आता मी रन करतोय. रन करण्यासाठी मी व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये पण काय करू शकतोय, रन करू शकतोय. ओके, यामध्ये जर मला व्हिज्युअल स्टुडिओ मध्येच रन करायचं असेल तर टर्मिनल, न्यू टर्मिनल. ओके, आणि ह्या ठिकाणी मी यूज करू शकतोय पायथॉन manage.py रन सर्व्हर. तिथं पण तुम्ही यूज करू शकता, किंवा तिथं पण तुम्ही काय करू शकता, रन करू शकता. आता आपल्याला काय या ठिकाणी URL दिलेलं आहे, ते काय करतोय, कॉपी करतोय. आणि ते URL मी काय करतोय, आता आपल्या ब्राउझर वरती पेस्ट करतोय. Ctrl+V/. ओके, त्यानं ब्लँक दिलेलं आहे आपल्याला. आपलं पेज त्या ठिकाणी गेलेलं आहे, पण ब्लँक दिलेलं आहे, कारण त्या ठिकाणी आपण काहीच यूज केलेलं नाहीये. पण मी काय यूज केलं होतं, इंडेक्स डॉट HTML मध्ये, व्ह्यूज मध्ये आपण दिलेलं आहे इंडेक्स डॉट. ओके, आता ह्या ठिकाणी मी काय करतोय, बॅकग्राऊंड दिलेलं आहे, पण त्याला बॅकग्राऊंड देण्याच्या आधी मला काय यूज करावं लागतं, तर CSS मध्ये स्टाईल टॅग यूज करावं लागतं. ओके, स्टाईल टॅग राहिलेला आहे माझ्या यामध्ये. स्टाईल इज इक्वल टू बॅकग्राऊंड कलर अप्लाय करतोय मी डबल कोट मध्ये.
बॅकग्राऊंड कलर, आणि त्या कलर मी काय अप्लाय करतोय बघा यामध्ये. ओके, ब्ल्यू वेलवेट. सेव्ह केलं. तर आता आपला पेज मी काय करतोय परत एकदा रिफ्रेश करतो. ओके, बॅकग्राऊंडला काय झालेलं असणार आहे, कलर अप्लाय झालेला असणार. हे असणार आहे टेम्पलेट्स. ओके, या पद्धतीने जे 8 स्टेप्स आहेत मी दोनदा सांगितलेले आहेत, 2 वेळा आपण काय केलेलं ते 8 स्टेप्स यूज केलेले. ओके, एवढं जर तुम्हाला स्टेप्स जमले व्यवस्थित तर तुम्ही 2 मिनिटाच्या आत एखादं वेबसाईट बनवू शकता. ओके, त्याचं जे काही डिझायनिंगचं स्ट्रक्चर असेल ते तुम्ही काय करू शकता, बनवू शकता. ओके, आता मी सपोज करतोय की हा तुम्हाला समजलेला आहे, तर मला एखाद्या वेबसाईटचं डिझायनिंग पार्ट बनवायचं असेल तर मी काय करणार आहे. ओके, मी आधी सांगितलं होतं की मी जे HTML CSS कोड लिहित बसत नाहीये, मी बूटस्ट्रॅप यूज करतोय. ओके, एवढं स्टेप जमल्यानंतर थोडंफार आपण काय करूया, हे जे पेज आहे ते काय करूया आपण मॉडिफाय करूया, मेनू बार वगैरे आपण घेऊन येऊया. ओके, तर कसं यूज करायचंय बघा. गेट बूटस्ट्रॅप वेबसाईट आहे आपला, ओपन केलं. गेट बूटस्ट्रॅप वेबसाईट ओपन करा. त्यानंतर जावं डॉक्युमेंटेशन, आणि डॉक्युमेंटेशन मधला क्विक स्टार्ट असणार आहे त्यामधला 2 नंबरचा पॉईंट काय करायचंय तुम्हाला कॉपी करायचंय. हे ओके, हे 2 नंबरचं पॉईंट मी काय केलेलं आहे आता कॉपी केलंय. इन्क्लूड बूटस्ट्रॅप CSS आणि JS हे मी काय केलेलं आहे तर कॉपी केलेलं आहे. ते कॉपी करून मी काय करतोय आपल्या HTML पेज वरती पेस्ट करतोय. Ctrl+A Ctrl+V. ओके, सेव्ह केलं. आता जे काय मी बूटस्ट्रॅप बोर्डचा डेटा आहे ते इंडेक्स HTML पेज वरती यूज करू शकतोय, आणि आपल्या वेबसाईटचं पेज काय करू शकतोय मी आता बनवू शकतोय. इकडे बघा, आता आपण हे पेज आता काय केलेलं आहे यामध्ये डिझाईन केलेलं आहे. ओके, मी बूटस्ट्रॅपचं 2 नंबरचं जे काय होतं ते काय केलेलं आहे कॉपी पेस्ट केलेलं आहे. आता मला काय पाहिजे, असलं मेनू बार पाहिजे. तर मी काय करतोय बघा, यामध्ये मेनू बार नेव बार म्हटलं जातं. नेव बार वरती क्लिक केलं मी. त्या ठिकाणी जे लेफ्ट साइड आहे त्यामधलं नेव बार ऑप्शन सिलेक्ट केला, आणि नेव बार मधलं मला मल्टिपल त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे हे जे आहे ते फर्स्ट ऑप्शन आहे. मी काय करतोय फर्स्ट कॉपी करतोय. फर्स्ट कॉपी केलं. आपल्याला कोड लिहायचं नाहीये, फक्त जे मला काय करायचं ते कॉपी केलेलं आहे. फक्त ज्या ठिकाणी हॅलो वर्ल्ड डिस्प्ले होते त्या ठिकाणी मी काय करतोय आता जस्ट पेस्ट करतो. त्यांचं ऑटोमॅटिकली काय आलेलं असणार आहे, कोड आलेला असणार आहे. आता जर आपलं जे मागाशी होतं पेज ते जर मी रन केलं तर बघा काय, हे जे आपण बाय डिफॉल्ट पेज होतं मागाशी आपण कोडिंग केलेलं, आता बूटस्ट्रॅप मी त्यावरती अप्लाय केलेलं आहे तर इफेक्ट काय झालेलं असणार आहे. ओके, तुमचं मेनू बार यामध्ये क्रिएट झालेलं आहे. होम असेल, नेव्ह बार असेल, सर्च असेल. ओके, वेबसाईटमध्ये आपण हेच करतो ना काम, नेव्हिगेशन बार. आता ह्यांचं वेबसाईट बघा, त्यामध्ये फर्स्ट काय असणार आहे, नेव्हिगेशन बारच असणार आहे. ओके, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, डिझायनिंग बनवू शकता. पण हे कधी पॉसिबल आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर तुम्ही हे सगळे स्टेप फॉलो करून या स्टेप पर्यंत आलेला असणार आहे. तर सक्सेसफुली रन झालेला टेम्पलेट नावाचं जे काही तुमचं इंडेक्स पेज असेल ते जर तुमचा रन झाला असेल तर ह्या गोष्टी तुम्ही यूज करू शकता. ते जर तुमचा प्रोग्राम रन होत नसेल तर तुम्ही ते बूटस्ट्रॅप वगैरे जे काय अप्लाय करणार आहे ते त्यामध्ये अप्लाय होणार नाहीये. ओके, आता किती वेळ लागलेला आहे मला नेव्हिगेशन बार बनवण्यासाठी. ओके, एक 30 मिनिटं 30 सेकंद तर लागलेत मला फक्त. ओके, हे सगळे स्टेप्स फॉलो केलं तरच तुमचं टेम्पलेटचं पेज डिस्प्ले होणार आहे. ओके, समजलं सगळे स्टेप्स. हॅलो, समजले का सगळे स्टेप्स. ओके, दोनदा मी सांगितलेलं आहे. स्टेप्स तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करसाल त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी जमणार आहेत. कारण तुम्हाला बघताना किचकट वाटतात, पण एकदा तुम्ही त्या फ्लो मध्ये गेला की मग तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. कारण अवघड वाटण्यासारखं काहीच नाही. मी सगळ्या स्टेप्स करतोय तुमच्या समोर. पहिल्यांदा एक फोल्डर क्रिएट केला. ओके, स्टेप्स आपण काय करतोय, पहिल्यांदा फोल्डर क्रिएट करतोय, त्यानंतर हे कमांड यूज करतोय, त्यानंतर हे कमांड यूज करतोय, त्यानंतर जे काही तुमचं प्रोजेक्ट क्रिएट झाले असतील ते विज्युअल स्टुडिओ कोड मध्ये ओपन करतोय. setting.py मध्ये हे लाईन ऍड करतोय, परत हे लाईन ऍड करतोय, त्यानंतर हे लाईन, त्यानंतर हे डायरेक्ट मी पास पण करू शकतोय. परत जे काही तुम्ही HTML पेज क्रिएट केलेलं असेल त्यामध्ये थोडंफार कोडिंग लिहू शकतोय. प्रोजेक्ट इन्क्लूड हा तर जेवढे दिवस आपले लेक्चर चालू झाले हे आपण मल्टिपल टाइम यूज करतोय हा स्टेप एक, आणि जे app.urls आहे. ओके,
त्यानंतर व्ह्यू मध्ये फंक्शन बेस्ड व्ह्यू मल्टिपल टाइम झालेला आहे. फक्त ज्यावेळेस तुम्हाला टेम्पलेट पेज कडे जायचं असेल त्यावेळेस आपण काय करतोय, रिक्वेस्ट यूज करतोय या ठिकाणी, आणि ह्या ठिकाणी रेंडर यूज करतोय. ओके, एचटीटीपी रिस्पॉन्सचं रिप्लेसमेंट काय होणार आहे, रेंडर होणार आहे. आणि ह्या ठिकाणी रिक्वेस्ट आणि इंडेक्स डॉट एचटीएमएल. ओके, त्या पद्धतीने आपण काय करतोय, यूज करतोय. ओके, डन. आजच्या लेक्चरला आपण एवढंच बघूया आणि हे ट्राय करून बघा, कारण उद्याच्या लेक्चरला जे काही आपण घेणार आहे दुसरा वे असणार आहे. टेम्पलेट जी फोल्डर आपण क्रिएट केलेलं आहे ते आता आपण प्रोजेक्ट मध्ये टेम्पलेट क्रिएट केला होता. ओके, मेन रूटला. ओके, या ठिकाणी ज्या कुठं आपण टेम्पलेटचा फोल्डर क्रिएट केलेला आहे, तर यामध्ये क्रिएट केलेलं आहे. कुठं, ज्या ठिकाणी तुमचं मॅनेज डॉट पी वाय असणार आहे त्या ठिकाणी मी टेम्पलेट्स नावाचं फोल्डर क्रिएट केलेलं आहे. उद्याच्या लेक्चरला मी काय करणार आहे, सेकंड वे. हा पहिला मेथड झाला, ह्या पद्धतीने तुम्ही तुमचं एचटीएमएलचं पेज डिस्प्ले करू शकता. दुसरा मेथड काय असणार आहे बघा, हे टेम्पलेटचं जे फोल्डर आहे ते मी कुठे यूज करणार आहे, या ऍपच्या इनसाइड यूज करणार आहे. ओके, या ऍपच्या इनसाइड इथं मी काय करणार, राईट क्लिक करणार आणि ह्या ठिकाणी टेम्पलेट्स नावाचं काय करणार आहे, फोल्डर यूज करणार आहे. इथलं जे काय डेटा असेल ते सगळं उद्याच्या लेक्चरला मी कुठे यूज करणार आहे, ऍपमध्ये. ओके, हे दोन टाईप आहेत टेम्पलेट्सचे. पहिल्या टाईप्स असणार आहे कोणता, ओके, पहिल्या टाईप्स असणार आहे त्यामध्ये मेन प्रोजेक्ट मध्ये तुम्ही टेम्पलेट्स नावाचं फोल्डर क्रिएट करता ज्या ठिकाणी मॅनेज डॉट पी वाय असतं. आणि सेकंड कोणता असणार आहे उद्या आपण बघणार आहे, तुमचं जे काय ऍप्लिकेशन क्रिएट झालेलं असेल. ओके, यामध्ये ऍप्लिकेशन ज्या ठिकाणी तुमचं क्रिएट झालेलं असेल त्याच्या इनसाइड काय करणार आहे आपण, टेम्पलेट्स डॉट पी वाय नावाचं फोल्डर क्रिएट करणार. हे दोन्ही पण डिफरन्स असणार त्यामध्ये. ओके, हे सगळं फॉलो करा त्यामध्ये. ओके, उद्याच्या लेक्चरला आपण बाकीचं बघूया. ओके, समजलं असेल तर लेफ्ट करा. मी आपल्या वेबसाईटला हे सगळं काय करेन, अपलोड करेन. ओके.